देवा, काटेने कट्टेवालीच गत झाली की ग संजय तुझी. फौजदार कुठं आहात तुम्ही? मला लय आठवण येते बाबा तुमची. संजय, झोप लवकर, सकाळी लवकर उठायचंय तुला. सासूबाई, तुम्ही? या ना, या या या. बसा बसा. सॉरी हा, मी ते झोपत होते ना म्हणून. तुम्ही या वेळेला काय झालं? तुमची पाठ दुखते का? पण मी तो बाम तुमच्या खोलीतच ठेवला होता. मी लावून देऊ का तुम्हाला? एवढं हायपर व्हायची काहीच गरज नाही आहे. आम्ही ठीक आहोत. आणि आम्हाला काही होत असतं तर आम्ही एवढ्या अपरात्री इथं तुमच्या खोलीत आलो असतो का? आपल्या घरामध्ये भरपूर नोकर माणसं आहेत. हा, ते पण आहेच म्हणा. सॉरी, मी जरा भांबावूनच गेले. का बरं? आम्हाला बघितल्यावर भांबावून जायची काय गरज आहे? काही स्पेसिफिक कारण आहे का? नाही. आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो, आज रणजित नसणार आहेत. तुम्ही तुमच्या खोलीमध्ये एकटे असाल. तुम्हाला खोलीमध्ये एकटं एकटं वाटेल आणि जी अस्वस्थ वाटेल. तर तुम्ही आजची रात्र बेबी मावशीच्या खोलीत झोपू शकता. नाही, नको. बेबी मावशींच्या अंगात कणकण आहे. हो का? पण मग अशी म्हणाले ते आम्हाला, तर आज नको त्रास त्यांना. जी सासूबाई. पण तरी तुम्हाला एकटं एकटं वाटलं तर तुम्ही आमच्या खोलीत झोपा. हॅलो. हॅलो संजू, तू अजून जागीच? आओ, ते माझी झोप. बरं, मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला होता की मी आता बागमाळ्यातून निघतोय पुण्यासाठी. जी. मध्यरात्रीपर्यंत पोहोचतो. संजू, संजू, आर यू ओके? झोप मोड केली का मी तुझी? संजू, अगं झोपली की काय? संजू. आओ नाही नाही, मी एकदम ओके बघा, एकदम फर्स्ट क्लास. उलट मला की नाही पाडव्याचं सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालंय. सगळ्यात मोठं गिफ्ट? नाही म्हणजे मी दिलं त्यापेक्षाही मोठं? हा हा, त्यापेक्षा पण मोठं. डोंगरा एवढं गिफ्ट. अरे बाप रे, डोंगरा एवढं मोठं? आपल्या रूम मध्ये मावेल ना? आणि कोणी दिलं? माझ्या सासूबाईंनी. आई साहेबांनी? काय? आणि काही मिनिटांपूर्वी? हा, आताच काही वेळापूर्वी. अगं काय सांगतेस काय? बरं, आता तुम्ही लवकर या, तुम्हाला उरलेलं सगळं भेटूनच सांगते. तोपर्यंत मी आभाळातच आहे चांदण्यांसोबत. अरे बाप रे, नाही आता तर लवकर यावंच लागतंय आम्हाला. बरं, सांभाळून या. ड्रायव्हर दादांना सांगा 5 मिनिटं उशिरा पोचला तरी चालेल म्हणू. ओके ते टोके. बरं चल,
ठेव फोन. तोपर्यंत तू राहा आबाळात तुझ्या चांदण्यांसोबत. चल, गुड नाईट. वहिनी साहेब आलात का? तुम्हाला गुढीपाडव्याच्या बिलेटेड लई लई शुभेच्छा. प्रवास कसा झाला? चांगलाच झाला असेल म्हणायचा. नाही म्हणजे तुम्ही तुमच्या मम्मीकडे गेलतात ना, हे लई बेस्ट झालं बघा. तुम्हाला हे वर्ष एकदम सुखाचं समृद्धीचं जावं. आमचं जाणारच आहे ग. तुझ्या नव्या वर्षाची सुरुवात कशी सुखानं होतीये ना, ते बघायचंय आम्हाला. याची देही याची डोळा. हॅलो, कोण बोलतंय? अहो मी तुमचा चाहता बोलायलो. चाहता? बर. आमासनी असं कळलं तुमचे मिस्टर घरला नाही, मग यावं का आम्ही? अयो, लय लय लक्ष ठेवून आता. तुम्हाला कसं कळलं? नाही म्हणजे 24 घंटे लक्ष ठेवूनच असतं का काय? अव बोललो ना व, चाहताय मी तुमचा. बरं मी काय म्हणतो, आता तुमचे हे नाही तर यावं का आम्ही? कंपनी द्या. ए चाहत्या, नाही एवढी माहिती ठेवून आहेस ना आमची, मग तुम्हाला हे तर माहिती असेलच की आमचे हे कोण आहेत? एसीपी आहेत, एसीपी. उगा कशाला सणासुदीचा हानबडीव करून घेतोय? एका पीस मध्ये घरी जायचे ना हो तुम्हाला. अहो असू द्यात की एसीपी, आपण नाही घाबरत. अहो तुमच्यासाठी काय पण हो. मी आलो आणि नाही तुमचा येळ आनंदात गेला तर नावाचा रणजित डाले पाटील नाही. अहो काय फौजदार तुम्ही. तुम्हाला काय वाटलं तुम्ही वेगळ्या नंबरने मला फोन कराल, आवाज बदलून बोलाल तर मला काय ओळखून येणार होय? आम्ही तुमच्या श्वासाश्वासाशी पण वाकिफ आहे, कळलं ना? अम्मा, आमची बायको आहेच टॅलेंटेड. हा, लई म्हणजे लई टॅलेंटेड आहे. हो, लय म्हणजे लय टॅलेंटेड. बरं ऐक, माझा तुझ्यासाठी एक निरोप होता. मला यायला थोडा उशीर होईल. फौजदार, हे टोटल रॉंग आहे बर का? अगं काम आहे संजू, पण येईन मी, फक्त थोडा उशीर होईल बस. जावा तिकडं. अगं संजू, आईसाहेब, आईसाहेब, काय झालं? आम्हाला डाऊट होताच. आम्हाला वाटतच होतं डाळीत काहीतरी काळ आहे म्हणून. अहो पण इथं अख्खीच्या अख्खी डाळ जळून खाक झालीये पार. जरा स्पष्ट बोला. हो, आमच्या धाकट्या जाऊबाई अमावस्याची पैदावर आहेत. आता कळलं का पत्रिका द्यायला नाही का म्हणत होत्या ते? पण कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहतोय थोडीच. आम्हाला पत्रिका मिळायला लगेच पाठवली आम्ही आमच्या मम्मीला. तिनं दाखवली कोलते महाराजांना. तेव्हा या अमावस्याचं सत्य समोर आलंय आपल्या. राजश्री, पण आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं तुमच्या मम्मीला पत्रिका पाठवायला? नाही, तुम्ही तसं काही सांगितलं नव्हतं, पण आम्हीच प्रोएक्टिव्हनेस नाही म्हणत याला, दीडशानेपणा म्हणतात. नाही सॉरी, चुकलं आमचं. तुम्हाला विचारूनच पाठवायला पाहिजे होती आम्ही पत्रिका. पण सत्य समोर आलं ना. आता या अमावस्याच्या पोरीमुळे आपल्याला कुठं कुठं अंधार बघावा लागतोय काय माहिती. अहो अमावस्या म्हणजे अपशकुनाची चालती फिरती सावली. थांबा राजश्री, काय आहे, आपल्याला ज्योतिषातलं फारसं कळत नाही, त्याचा तुमचा फार अभ्यास पण नाही. हां, पत्रिका आणली, चांगलं केलं तुम्ही. आम्ही बघू काय करायचं ते. तुम्ही या आता आणि नानांना पाठवून द्या जरा. हा,
धाकलेवानी साहेब. आले आले. काय हो? ते तुम्हाला आई साहेबांनी अर्जंटमध्ये बोलवले. हा खरंच? होय. हा आलेच. सर्वेश दादा, जी तुम्ही जायच्या आधी किचन मध्ये जा आणि काहीतरी गोड खावा. हा जी तुम्ही खावा हो, मी आले 0 मिनिटात. हा बर. सासूबाई, तुमच्या जन्माबद्दल खोटं सांगितलं तुम्ही आम्हाला. ही तुमच्या वडिलांकडनं आलेली तुमची पत्रिका आहे. तुम्ही अमावास्येच्या दिवशी या पृथ्वी तलावर प्रगट झालात याची तुम्हाला कल्पना होती ना? नाही सासूबाई, म्हणजे ते मला काही आयडिया नव्हती बघा. ते तारीख आयडिया नव्हती. आयडिया नव्हती असं म्हणणं आहे तुमचं? हं? आईसाहेब आयडिया असणारच हो यांना. त्याशिवाय का पत्रिका हरवली यांच्याकडची? घरच्यांनी पडवूनच पाठवलं असणार तसं. आम्ही फोर्स लावला, आम्ही आग्रह केला ना, म्हणून यांच्या तीर्थरूपांनी मजबुरीनं पत्रिका आणून दिली आपल्याला. म्हणून तरी सत्य समोर आलंय आपल्या. आईसाहेब आम्ही तर म्हणतोय तुम्ही. हे आम्ही असं विचारण्याआधीच आम्हाला कळणं अपेक्षित होतं. लग्न घाई गडबडीत लागलं, वेळ मिळाला नाही, अशी 1000 कारणं देता येतील. पण खानदानी माणसानं समोरच्याला अडचणीत टाकणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे समोर मांडाव्यात असा अलिखित नियम आहे. पण तुमचे तीर्थरूप लिखित पण काही पाळत नाहीत. हे तर बोलून चालून अलिखित. आणि तुम्ही तीर्थरूपांच्या 2 पावलं पुढेच. स्वतःजवळ पत्रिका होती, खरंच हरवली का काय? सासूबाई अहो, हे बघा, पत्रिकेत दोष असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. शनी दोष, पितृदोष, प्रेतदोष, तुमच्या पत्रिकेतला अमावस्या दोष, असे 9 दोष असतात पत्रिकेमध्ये. आणि याच्यामुळे त्या व्यक्तीलाच नाही तर त्या व्यक्तीच्या संबंधित सगळ्यांनाच अडचणींना सामोरं जावं लागतंय. कळतंय का तुम्हाला? तुमच्या या दोषामुळे आमच्या पोराला, तुमच्या नवऱ्याला, तुम्ही विचार केला नाहीत का? आमची काळजी सोडा, नवऱ्याची तरी काळजी करायची. ताईसाहेब हा बोला नाना. येऊ का? हा या नाना, बोला. ताईसाहेब मराठे गुरुजींबरोबर माझा वार्तालाप झाला. हा भ्रमणध्वनीवरून त्यांना पत्रिकेची छायाप्रत पाठवली होतीच. हा त्यांनी ती व्यवस्थित अभ्यासली आणि त्यांनी असं सांगितलंय की अरे देवा, हायचे का पत्रिकेत दोष? नाही, आमचे पण गुरुजी म्हणाले होते हं, पत्रिकेत दोष आहे. नाही, पत्रिकेत दोष आहे,
पण फारसा गंभीर नाहीये. एक छोटीशी शांत करावी लागेल. छोटी हो आईसाहेब, छोटी शांत करावी लागेल. अहो हे प्रकरण वाटत इतकं सोपं नाहीये. हा पत्रिकेचा विषय लई खोल आहे अहो. आम्ही आमच्या कोलते गुरुजींना दाखवली पत्रिका, तर पत्रिका बघून डोक्याला साथ लावला त्यांनी. म्हणाले अहो काय कुठली मुलगी करून आणली तुम्ही? राजश्री, मराठे गुरुजींचं वाक्य आमच्यासाठी प्रमाण. हं? पण हा पत्रिकेचा विषय जास्त गंभीर आहे. हे प्रकरण सोपं नाहीये आईसाहेब. अमावस्याची पैदावर केली पाहिजे शांत. कुठं जावं लागेल हो? नाशिक, पैठण, कडारे, काशी. अरे बापरे. आईसाहेब आम्ही यांना फोन करून कळवू का? नाही नाही ताईसाहेब, कुठेही जायची गरज नाही. अहो मराठे गुरुजींनी सांगितलं की ही शांती घरातल्या घरात करता येईल. हे खूपच चांगलं झालं ना. काम करा, मराठे गुरुजींशी बोला बर. आणि लवकरात लवकर ते शांतीचं सगळं ठरवून टाका. आम्हाला आमच्या घरावर कुणाच्याही अपशकुनाचं सावट नकोय. काय हो, तुम्हाला यायला तर उशीर होणार होता ना? तुमचा नवरा घरला नाही हो, मग आलो धावत पळत. असं. ए भामट्या, माझा नवरा पोलिसात आहे बरं. त्यांना जर कळलं ना की तुम्हाला असला काहीतरी त्रास देत होतास तर डायरेक्ट जेलमध्ये टाकतील तुला. कसं? अहो आम्ही तर केव्हाच तुमच्या कैदेत आहे राणी सरकार. आणि जाऊन सांगा तुमच्या नवऱ्याला, आम्ही कित्येक जन्म तुमच्या कैदेत राहायला तयार आहे. जावा तिकडं. जावा तिकडं रे, यावा इकडं.